श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर असतं आणि आपण रोज देवांची पूजा करतो, त्यांना अभिषेक घालतो. पण देवांना आंघोळ घातल्यानंतर तुम्ही त्या पाण्याचे काय करता? जर तुम्ही हे पवित्र पाणी साधे पाणी समजून बेसिंगमध्ये किंवा इतरत्र फेकून देत असाल तर सावधान, तुमची ही एक चूक घरातील सुख शांती आणि बरकत कायमची थांबवू शकते. हे पाणी फेकून दिल्याने तुमच्या आयुष्यात नेमकं काय वाईट परिणाम होतात हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. वास्तुशास्त्रानुसार देवघर हे घराचा पॉवर हाऊस असते. आपल्या घराची सर्व सकारात्मक ऊर्जा याच ठिकाणाहून प्रवाहित होत असते. आपण जेव्हा मूर्तींना अभिषेक घालतो तेव्हा त्या पाण्यामध्ये मूर्तीमधील चैतन्य आणि मंत्रांची शक्ती उतरते. हे केवळ पाणी उरत नाही तर ते चरणामृत तयार होत असते. देवांना आंघोळ घालणे ही केवळ एक कृती नसून ती एक सेवा आहे. ही सेवा करताना शुद्धता आणि भाव महत्त्वाचा असतो. देवांना आंघोळ घालत असताना आपल्याला काही चुका टाळण्या खूप महत्त्वाच्या असतात. बऱ्याचदा आपण मूर्ती स्वच्छ करण्यासाठी नखांचा वापर करतो किंवा मूर्ती हाताने घासतो. मूर्तीला कधीही नखे लागता कामा नयेत. मूर्ती स्वच्छ करण्यासाठी मऊ सुती कापड किंवा हाताच्या बोटांच्या पेऱ्याचा अगदी हळूवार वापर करावा. शास्त्रानुसार ज्याप्रमाणे आपल्याला ऋतूप्रमाणे गरम किंवा थंड पाणी लागते तसेच देवांच्या बाबतीतही मानले जाते. कडाक्याच्या थंडीत देवांना अतिशय थंड पाण्याने आंघोळ घालू नये. पाणी कोमट किंवा सहन होईल इतपत असावे. तांब्याची मूर्ती लख्ख करण्यासाठी अनेक जण लिंबू किंवा चिंचेचा अति वापर करतात. जास्त घासल्यामुळे मूर्तीचे स्वरूप किंवा तिची कोरीव काम खराब होऊ शकते. त्याऐवजी पितांबरी किंवा भस्म वापरून हलक्या हाताने स्वच्छ करावेत. देवांच्या अभिषेकासाठी वापरले जाणारे ताट म्हणजेच अभिषेक पात्र आणि पाण्याचे भांडे हे वेगळे असावे. हे भांडे आपण पिण्याच्या पाण्यासाठी किंवा इतर घरगुती कामासाठी वापरलेले नसावे. अनेक जण घाईमध्ये सर्व मूर्ती एकाच ताटात घेऊन एकमेकांवर घासतात. हे चुकीचे आहे. प्रत्येक देवतेचे स्वरूप वेगवेगळे असते, त्यामुळे प्रत्येक मूर्ती सन्मानाने आणि स्वतंत्रपणे स्वच्छ करावी. देवांना आंघोळ घातल्यानंतर मूर्ती लगेच कोरड्या सुती कापडाने पुसून घ्यावी. मूर्ती ओल्या राहिल्याने त्यावर डाग पडतात आणि धातू खराब होतो. देव ओल्या अवस्थेत सिंहासनावरती ठेवू नये. मूर्तींना आंघोळ घातलेले पाणी बेसिंगमध्ये किंवा पायंदळी येईल अशा ठिकाणी ओतू नये. हे पाणी अत्यंत पवित्र असते. ते झाडांना किंवा तुळशीला अर्पण करावे. आंघोळीच्या पाण्यात थोडी तुळशीची पाने किंवा गंगाजल टाकल्यास ते अतिशय फलदायी ठरते. देवांना आंघोळ घालताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा आपल्या कुलदेवताच्या मंत्रांचा जप करावा. आंघोळ घालताना असताना मध्येच कोणाशीही बोलू नका किंवा मोबाईलचा वापर करू नका. त्यामुळे आपली एकाग्रता भंग होते आणि सेवेमध्ये दोष निर्माण होतात. देवाला अभिषेक करण्यासाठी नेहमी ताजे पाणी वापरा. आदल्या दिवशी भरून ठेवलेले पाणी वापरणे टाळावे. देवांना आंघोळ घालताना नेहमी डोक्याकडनं सुरुवात करावी, पायाकडे नाही. आंघोळीनंतर देवांना व हातांना ही तुटलेली फुले किंवा नखांनी तोडलेली तुळशीची पाने अर्पण करू नये. आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद किंवा भस्म टाका. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा द्विगुणित होते. पाण्यात थोडेसे अष्टगंध किंवा गुलाब पाणी मिसळल्यास देवघर प्रसन्न होते आणि मनाला शांती मिळते. मूर्ती पुसण्यासाठी नेहमी एक स्वतंत्र पंचा किंवा मऊ सुती कापड ठेवा. मूर्ती पूर्णपणे कोरड्या केल्यावरतीच त्यांना वस्त्र किंवा गंध लावा, जेणेकरून मूर्ती वर्षानुवर्ष नवीन सारखीच चमकत राहील. मूर्तींना आंघोळ घालण्यापूर्वी देवघरातील दिवा बाजूला ठेवा आणि तो विझणार नाही याची काळजी घ्या. देवांना आंघोळ घालण्याची योग्य पद्धत: आधी स्वतः आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. मनात प्रसन्न भाव ठेवावा. एका ताटात तांब्याभर शुद्ध पाणी, पळी, पंचामृत, पंचपात्र, कापड, सुगंधी द्रव्ये, चंदन सर्व जवळ ठेवावेत. देवघरातील मूर्ती हळुवारपणे उचलून अभिषेक पात्रात ठेवाव्यात. मूर्ती उचलताना घाई करू नका. अगदी प्रेमाने आणि आदराने त्यांना पात्रात विसावा द्या. पळीने पाणी घेऊन देवांच्या मस्तकावरती पाणी घालावे. पाणी घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या कुलदेवतेचा जप करावा. जर तुम्हाला पुरुष सूक्त किंवा स्त्री सूक्त येत असेल तर त्याचे पठण करावे. हातांच्या
बोटांनी मूर्तींना हलक्या हाताने स्वच्छ करावे. सणवार किंवा गुरुवारी तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकता. पंचामृत स्नानानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने मूर्ती स्वच्छ धुवून घ्यावी, जेणेकरून चिकटपणा राहणार नाही. अंघोळी झाल्यानंतर मूर्ती लगेच एका स्वच्छ कपड्याने पुसावीत आणि त्यानंतर शंखांचा नाद करावा. पाणी शंखामध्ये भरून ठेवावे. देवांना अंघोळ घालण्यापूर्वी जुनी सुकलेली फुले, निर्माल्य सर्व बाजूला काढावे. एकाच ताटामध्ये सर्व देव एकाच वेळी ठेवून अंघोळ चुकूनही घालू नये. तर त्याऐवजी एक ताट घ्यायचं आहे, एक छोटासा पाट घ्यायचा आहे, त्या ताटामध्ये तो पाट ठेवायचा आहे आणि त्यावरती प्रत्येक एक एक मूर्ती ठेवून तुम्हाला देवांना अंघोळ घालायची आहे. एकमेकांचं पाणी जे आहे तर ते उष्ट पाणी देवांना लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा व्हिडिओचा भाग, जो म्हणजे ज्या घरामध्ये देवांना अंघोळ घातलेले पाणी फेकून दिले जाते त्यांनी बघा नेमकं तुमच्यासोबत काय घडत असतं ते. ज्या घरामध्ये देवांना अंघोळ घातलेले पाणी बेसिंगमध्ये, नाल्यात किंवा पायदळी येऊन अशा ठिकाणी फेकून दिले जाते, शास्त्रानुसार त्या घरात पवित्र तीर्थांचा अनादर होतो. तिथे पैसा टिकत नाही. कमावलेला पैसा आजारपण, कोर्ट कचेरी किंवा विनाकारण कामात खर्च होतो. ज्याप्रमाणे आपण कचरा घरात ठेवत नाही त्याचप्रमाणे घराचे चैतन्य अशुद्ध जागी फेकल्याने घराची सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोष निर्माण होतो. पवित्र पाण्याचा अपमान केल्याने घरातील सदस्यांमध्ये चिडचिड वाढते, मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही आणि घरात सतत कलह होतात. देवांच्या चरणांना स्पर्श केलेले पाणी हे पूर्वजांनाही प्रिय असते. त्यांचे विसर्जन चुकीच्या पद्धतीने केल्यास कुलदेवतेची कृपा कमी होते आणि कामात यश मिळत नाहीत. हे पाणी साधे पाणी नसून अमृत आहे. त्याचा वापर तुम्ही 4 पद्धतीने करू शकता. त्यामध्ये सर्वात पहिली पद्धत म्हणजे तीर्थ म्हणून प्राशन करा. पूजेनंतर घरातील सर्व सदस्यांनी हे पाणी हातावर घेऊन तीर्थ म्हणून प्यावे. यामुळे घरातील शरीरातील रोगराई दूर होते, मन प्रसन्न होते. संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे. एका फुलाने किंवा हाताने हे पाणी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, मुख्य दरवाजावर, तिजोरीवर शिंपडा. यामुळे घरातील निगेटिव्ह शक्ती बाहेर जातात. जर पाणी जास्त असेल तर ते पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या मुळाशी टाकावे. मात्र ते झाड पायदळ येणार नाही अशा ठिकाणी असावे याची काळजी घ्या. देव आपल्याकडनं फक्त भाव मागतो, पण नकळत केलेल्या ह्या चुका आपल्या प्रगतीत अडथळा सुरू ठेवत असतात. आजपासूनच देवांच्या या पवित्र तीर्थाचा सन्मान करा आणि तुमच्या आयुष्यात होणारा बदल स्वतः अनुभवा. घरामध्ये ज्या वेळेस निगेटिव्ह एनर्जी वाढते तर त्या सर्व एनर्जी याच गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये घडत असतात आणि आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते, सेवा करते, उपाय करते, पण तरीही मला माझ्या कष्टाचं, सेवेचं आणि उपायांचं फळ का मिळत नाही. तर ह्या ज्या छोट्या छोट्या चुका असतात त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या संकटांचा आणि दुःखांचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो. तर ह्या जर चुका आपण टाळल्या तर नक्कीच आपल्या घरातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी जे आहेत तर ते दूर होताना आपल्याला दिसून येईल. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल आणि प्रत्येक आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास जो आहे तर तो नेहमी राहील. त्यामुळे देवांचे हे पाणी जे आहे अंघोळीचे तर ते साधे मानू नका. घरामध्ये ते शिंपडा आणि बघा प्रत्येक कामामध्ये कशा पद्धतीने आपल्याला यश जे आहे तर ते मिळत असतं. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.